नमस्कार सर्वांना. दीपाली या चॅनलवरती मी तुमचं स्वागत करते. तर गुड मॉर्निंग सर्वांना. तर मी सकाळी अगोदर पोळ्या बनवून घेतल्या. तर पोळे ह्या मी थोडे थोडे तीळ टाकून अशा पोळ्या बनवून घेतल्या. तर सर्वांना भोगीच्या शुभेच्छा. तर मी भोगीच्या दिवशी बारा मिसळ्याची भाजी बनवते. तर सगळीकडे अशी बारा मिसळ्याची भाजी बनवतात. तर बारा मिसळ्याची भाजी बनवण्यासाठी मी हे सर्व साहित्य 12 भाज्या अशा निवडून घेतल्या आहेत. तर 12 भाज्यामध्ये खूप सारे प्रकार आहेत. तर याच्यामध्ये मी काकडी, गाजर, शेपू, पालक, मेथी, वाटाण्याच्या शेंगा, आवऱ्याच्या शेंगा, जाम, तुरीचे सोले, हरभऱ्याचे सोले असं सर्व अशा 12 भाज्या निवडून घेतल्यानंतर कढईमध्ये मी एक पळी तेल घेतलं. तेल चांगलं तापवायचं आहे. तेल तापल्यानंतर मी तेलामध्ये जिरं, मोहरी तडतडून घेतली. नंतर मी आलं लसूणची पेस्ट टाकली आहे. तर मस्त असं हे मिक्स करून घ्यायचं. नंतर याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली. कोथिंबीर टाकून नंतर मी परतून घेतलं आणि नंतर लाल तिखट, गरम मसाला, अंबारी मसाला आणि चवीपुरतं मीठ, हळद सर्व टाकून हे मसाले आता तेलामध्ये मी तळून घेते. नंतर मग मी बारीक चिरलेला टोमॅटो टाकला. टोमॅटोला पण व्यवस्थित परतून घेतलं मी. नंतर सर्व ह्या भाज्या टाकून घेतल्या. मेथी, गाजर, भेंडी, काकडी, गोभी, पानगोबी, वालाच्या शेंगा, गवारीची शेंग, जांब, गाजर सर्व टाकून मी आता हे सर्व भाज्या मिक्स करून घेते. तर ही बारा मिसळ्याची भाजी खूप मस्त लागते. ज्वारीच्या भाकरीसोबत तर खूपच मस्त लागते. तर आता ही भाजी मी व्यवस्थित अशी मिक्स करून घेते आणि मस्त आता ही भाजी वाफेवरती शिजवून घ्यायची आहे. तर ही भाजी शिजून तयार आहे. तुम्हाला ही भाजीची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. असेच नवनवीन रेसिपीज व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जेव्हा मी चॅनलवरती नवीन रेसिपी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला बघायला मिळतील. धन्यवाद.